इंदापूर तालुक्यातील बिरंगुडवाडी येथील जमीन गट नंबर 93 ही वर्ग 2 ची जमीन असून या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात बेसुमार बेकायदेशीर अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष भोसले हे अजित पवारांच्या सहयोग सोसायटी बाहेर आमरण उपोषणाला बसलेत। इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करून देखील दाद न दिल्याने भोसले यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। सदरील उत्खनन करणारे अजित पवारांच्या निकटवर्ती असल्याचा दावा भोसले यांनी केलाय। यावेळी संतोष भोसले यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी यांनी। खरं तर सध्या राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। अशातच बारामतीमध्ये अजित पवार यांच्या सहयोग या खासगी निवासस्थानाबाहेर एक शेतकरी आमरण उपोषणाला बसलाय। खरं तर हे आमरण उपोषणाचं कारण काय नेमकं, इंदापूर तालुक्यातील बिरगुडवाडी येथील गट नंबर 93 मध्ये वर्ग 2 च्या जमिनीमध्ये अवैधरित्या उत्खनन केल्याचा आरोप करत खरं तर संतोष भोसले हे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत। उत्खनन कोण करतंय तर यामध्ये संतोष भोसले यांच्याकडून देसाईचं नाव समोर आलं। देसाई जे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या माध्यमातून उत्खनन होत असल्याचा आणि त्यांच्या ठिकाणी ते उत्खनन केल्याचा मुरुम वापरला जात असल्याचा आरोप भोसले यांच्याकडून करण्यात आला आणि याच कारणामुळे सातत्यानं वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्याच्या कारणावरून भोसले हे सहयोग निवासस्थानाच्या बाहेर आमरण उपोषणाला बसलेत। आपण पाहू शकता हे अजित पवारांचं जे काही खासगी निवासस्थान आहे सहयोग सोसायटी, या सहयोग सोसायटीच्या बाहेर एकतर हे भोसले उपोषणाला बसलेले आहेत। एकंदरीत हे भोसले नेमकं जाणून घेण्याचा प्रयत्न करू, मात्र भोसले यांनी सहयोगच्या बाहेर एक बॅनर लावलेला आहे आणि त्या बॅनरवर त्यांची जी काही मागणी आहे ती मागणी त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की गट नंबर 93 मधील वर्ग 2 ची जमिनीमध्ये जो अवैधरित्या गौण खनिजचं उत्खनन केले त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। आपण खरं तर त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू। तुम्ही खरं तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मग असं असताना अजित पवारांच्या सहयोग सोसायटी बाहेर तुम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ येते, का असं करावं लागतंय? तर तसं जर सांगायचं विकासजी झालं तर अजितदादांकरती महाराष्ट्र हा म्हणजे चांगल्या म्हणजे कायद्याचा धाक असणारा व्यक्ती म्हणून महाराष्ट्रातली जनता दादांकडे पाहत असते आणि जर दादांच्या म्हणजे सुनेत्रा वहिनींच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आज सुप्रियाताई पण ह्या मतदारसंघात खासदार आहेत, सुनेत्रा वहिनी पण आहेत आणि दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। तर मला एवढंच यांना सांगायचंय की असे 5-5 एकरामध्ये उत्खनन होऊन शासनाचा जर हे शासन पदाधिकारी म्हणजे शासनामध्ये काम करणारे खुर्ची बसणारे अधिकारी जर शासनाचा जर 40, 30, 35 कोटी रुपये अंदाजे म्हणतो मी की जर कर बुडवायचं काम नक्की कोणत्या माध्यमातून करतायत हे पण अजितदादांच्या कानावरती जाणं गरजेचं आहे। आणि जर असे भोगवटा वर्ग 2 जमिनीमध्ये माझ्याकडे त्याचा जार पण आहे, भोगवटा वर्ग 2 या जमिनीचा एकतर उत्खनन करता येत नाही अशी कायद्यामध्ये तरतूद नाही। भोगवटा वर्ग 2 मध्ये हा त्यांचा जार आहे आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये भोगवटा वर्ग 2 मध्ये उत्खनन करता येत नाही। मग हे उत्खनन नक्की कोणाच्या अधिकारातून झालं हा मोठा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळं बरं इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांना मागील 12व्या महिन्यामध्ये पण पत्र दिलेलं आहे, आता नवीन ह्या महिन्यामध्ये पण पत्र दिलेलं आहे आणि पुन्हा ते मला पत्र काढतात आणि म्हणतात की उपोषण स्थगित करा, माझी येऊन भेट घ्या तुम्ही। म्हणजे नक्की भेट घेण्याचं नक्की कारण काय? उपोषणापासून परावृत्त व्हा म्हणजे तुम्हाला तालुक्यामध्ये आमच्या रास करायचा आहे का आणि पैसे कमवायचेत का, ह्यासाठी तुम्ही तालुक्यामध्ये बसलाय का? या संदर्भात तुम्ही तुमच्या तालुक्याचे जे काही मंत्री आहेत, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कानावरती हा विषय घातलाय का? त्यांच्याकडे काही चर्चा केली आहे का? दत्ता मामांच्या कानावरती विषय मी घातलेला नाहीये। मी फक्त काय केलं की ऍज अ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ऍज अ मामांचे बॉसच म्हणतो आम्ही, त्याप्रमाणे दादांना एक पत्र व्यवहार केला। त्याच्यानंतर आमच्या तालुक्याचे तहसीलदार, तिथल्या सर्कल मॅडम असतील, तलाठी असतील, आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील आणि बारामती शहर पोलीस स्टेशन असेल। खरं तर तुम्ही आता म्हटलं की अजित पवार हे भरणेंचे बॉस आहेत, मग तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही भरणेंना भेटणं अपेक्षित होतं। तुम्ही भरणेंना भेटून हा प्रकार त्यांना सांगितला असता का? ही लोक कोण भरणेंच्या जवळचे आहेत असं वाटतंय तुम्हाला? तसं अंदाजपंचे नाव घेणं उचित ठरणार नाही, पण बऱ्यापैकी अधिकाऱ्यांवरती वॉच हा तालुक्याच्या आमदारांचाच असणं गरजेचं आहे। मग नक्की जर आमदारांचा वॉच असेल तर नक्कीच त्या ज्या गोष्टी होत आहेत त्या गोष्टी व्हायला नाहीत पाहिजे। तुम्ही म्हणताय आमदारांचा वॉच असला पाहिजे, मग हा सगळा प्रकार भरणेंच्या कानापर्यंत गेलाय का किंवा भरणेंना हा प्रकार माहिती आहे का?
काय त्यांचे कोण असतील जवळचे जिथं पत्रव्यवहार होतात तिथून बऱ्यापैकी बातम्या लीक होतात. ज्यावेळेस आपण इंदापूरमध्ये एखादा पत्रव्यवहार करतो तर तिथंच आजूबाजूला चांडाळ चौकटी जी बसलेली असती तेच इतरांना फोन करून सांगतात की तुमच्या विरोधात पत्र आलंय. तुम्ही आता उल्लेख केला भरणेंना तुम्ही भेटले नाहीत, मग तुम्ही तालुक्यातले प्रतिनिधी होऊन भरणेंना भेटणं अपेक्षित होतं, का तुम्ही भरणेंची भेट घेतली नाही आणि का भरणेंच्या कानावरती हा त्या ठिकाणी विषय घातला नाही? तुम्हाला असं वाटतंय का की भरणेंना सांगितल्यावरती या सगळ्या विषयावरती कारवाई होणार नाही? नाही, तसं मी म्हणणार नाही. ह्याचं कारणच असं आहे की तालुक्याचे आमदार आज त्यांच्यावरती कृषी मंत्री पदाची जी मोठी जबाबदारी आहे आम्ही ते समजू शकतो. त्यांचं काम महाराष्ट्रामध्ये चांगलं चाललंय हे पण आम्ही जाणू नये. म्हणजे दत्ता मामांवरती आम्ही टीका कुठल्याही माध्यमातून करणार नाही. ह्याचं कारण सांगतो की जीवन बनसोडे सारखा तहसीलदार जर इंदापूर तालुक्यामध्ये असेल आणि भर दिवसा त्या तहसीलमध्ये पैशाचे व्यवहार चालतात असं ऐकू नये आम्ही. मग अशा तहसीलदारावरती दादा काय कारवाई करतात आणि दत्ता मामा काय कारवाई करतात हे बघणं फार मोठं उचित आहे. म्हणजे काय इथून पुढची काय नेमकी दिशा असणार आहे? हे उत्खननांवरती कारवाई करणं हा तुमचा येतोय की या सगळ्यामध्ये शासनाचा जो कर बुडवलाय तो कर वसूल शासनाचा कर हा निश्चितच वसूल केला पाहिजे. वारंवार दादा सांगतायत की महाराष्ट्रामध्ये किंवा मामा म्हणजे इतर सगळेच मंत्री आज सांगतायत की लाडक्या बहिणीमुळं तिजोरीवरती कडकडाट झाला असे बेताल वक्तव्य बऱ्यापैकी आमदार मंत्री करतायत. तर मग तुम्ही अशा लोकांना का सोडताय? शासनाचा कर बुडवू नका, ते पैसे रिकव्हर करा आणि आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना अजून पैसे द्यायला तुम्हाला समाधानाने पैसे देता येतील. खरं तर हे जे काय उत्खनन आहे, उत्खनन नेमकं करतोय कोण आणि आतापर्यंत किती अवैधरित्या उत्खनन या ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात आलंय? मिनिमम 5 ते 5.5 एकर क्षेत्र आहे. 93 गट नंबर आहे. तिथं किमान माझ्या माहितीनुसार 25-30 कोटी रुपये अंदाजे दंड हा राज्य शासनाला कर मिळू शकतो. मग ह्याच्यावरती आता शासनाने पगार देऊन कामाला ठेवणाऱ्या खुर्च्या हटवणाऱ्या लोकांना शासनाने त्या जागेवर ठेवायचं का त्यांना बडतर्फ करायचं हे आता दादांनी ठरवणं गरजेचं. जीवन बनसोडे खरं तर तहसीलदार म्हणून काम करतात, मग जीवन बनसोडे कडून तुम्ही तक्रार दिली, असं असताना त्यांच्याकडून का कारवाई केली जात नसेल? त्यांनी डायरेक्ट लागेबंद आहे त्यांचे सरळ आणि त्यांनी मला तलाठ्याच्या मार्फत पत्र दिलंय. पोस्टाने पण नाही, तलाठ्याच्या मार्फत पत्र दिलंय की 31 तुमचं 6 तारखेचं उपोषण स्थगित करा आणि मला येऊन इंदापूरमध्ये भेटा. काय भेटण्यामागे नेमका काय उद्देश? भेटण्यामागे काय असेल त्यांचं की उपोषण स्थगित करा, दबाव टाकणे, ऑफिसमध्ये गेल्यानंतर थोडस वेगळ्या पद्धतीने वर्तणूक देणे, अशा काही गोष्टी घडू शकतात. त्यामुळे मी गेलेलो नाही. खरं तर हे उत्खनन नेमकं करतंय कोण? कोणावर आरोप आहे तुमचा? कोण असा ठेकेदार आहे जो मोठ्या प्रमाणात उत्खनन करतोय? कोण ठेकेदार जो उत्खनन करतोय? त्या तिथं माझ्या माहितीनुसार देसाई म्हणून एक मोठे ठेकेदार आहेत आणि मार्तंड म्हणून ह्या व्यक्तीचं क्षेत्र आहे. सुरेश मार्तंड ओगले यांचं क्षेत्र आहे ते आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी उत्खनन झालेलं आहे. त्याचे पुरावे तुम्हाला मी सादर केलेलेच आहेत. तर आता शेवटचा प्रश्न घेतो. आमरण उपोषणाला बसलाय, काय मागणी आहे आणि काय तुम्ही उपोषण कधीपर्यंत तुम्ही नेमकं चालू ठेवायचे, काय दिशा असणार आहे? जोपर्यंत इथं आपल्या बारामती विभागाचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर सर इथं जोपर्यंत येत नाहीत आणि ठोस काहीतरी आम्ही कारवाई करू असा शब्द देत नाहीत तोपर्यंत मी इथनं उठत नाही. मग काय गुन्हे दाखल करायचे ते गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर. खरं तर उपमुख्यमंत्र्यांचं हे खाजगी निवासस्थान आहे, मग असं असताना या संदर्भात जो उपोषणाला तुम्ही बसलाय, उपोषणाची नेमकी परवानगी घेतली का? कारण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर तुम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय. हा 2 महिन्यापासून मी सर्वांना पत्रव्यवहार करतोय, कोणत्याही अधिकाऱ्याने हे गांभीर्याने घेतलेलं नाही. म्हणून शेवट मला आमरण उपोषणाचा निर्णय घेऊन मला इथं दादांच्या खाजगी बंगल्यापुढे, मी पण दादांच्या कुटुंबातलाच आहे, मी राष्ट्रवादीचाच आहे, मी पण भरणे मामासाठी रातोरात पळालेलो आहे, दादांच्या सुनेत्रा वहिनींसाठी पण रात्रंदिवस केलेला आहे. आम्ही सुद्धा त्यांना मतदान करण्यासाठी आम्ही हाडाची काढ केलेली आहेत हे पण आम्ही सांगून इच्छितो. या ठिकाणी तुम्ही म्हणताय मी राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता आहे, मग राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घराच्या बाहेर उपोषण करावं लागतं, हे राष्ट्रवादीच्या नेत्याचं अपयश म्हणावं लागेल का? अपयश म्हणता येणार नाही. दादांच्या कानावर विषय गेला नसेल किंवा दादांपर्यंत हे प्रशासकीय अधिकारी काही गोष्टी लपवत असतील, मग दादांच्या बंगल्या पुढे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला बसण्याची वेळ येते तर दादांनी पण ठोस कारवाई ह्यांच्यावर करावी. आलिशान मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये बसतात हे लोक, फॅनची एसीची हवा घेत, मग दादांनी पण ह्यांच्यावर इतर कारवाई करावी. मग ते प्रांत असो नाहीतर ते तहसीलदार आमचे असो इंदापूरचे. खूप खूप धन्यवाद. हे होते संतोष भोसले. खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये गट नंबर 93 जी इंदापूर तालुक्यातील बिरगुडवाडी येथील वर्ग 2 ची जमीन आहे,
या वर्ग 2च्या जमिनीमध्ये देसाई नावाचे ठेकेदार आणि मार्तंड नावाचं जो काही जमिनीचा मालक आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आले, यांच्याकडून जवळपास 5.5 एकरामध्ये अवैधरित्या गौण खनिजाचं उत्खनन सुरेश मार्तंड ओगले यांच्याकडून जवळपास 5.5 एकरामध्ये उत्खनन करण्यात आल्याचा आरोप त्यांच्याकडून केला गेलाय। या संदर्भात त्यांनी इंदापूर तहसीलदारांना एक पत्र दिलंय। हे पत्र आपल्या हातात आहे। हे पत्र देऊनही अद्याप त्याच्यावरती कारवाई कुठली झालेली नाही। मग जर पत्र देऊन कारवाई होत नाही तर जीवन बनसोडे हे या ठेकेदाराला पाठीशी घालतायत का असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय। यामध्ये खरं तर उत्खननाचे पुरावे देखील त्यांनी सादर केलेले आहेत। अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत आहे आणि त्याचे पुरावे सादर करूनही इंदापूरचे तहसीलदार या ठेकेदाराला नेमकं का पाठीशी घालतायत असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय। सगळ्यात महत्वाचं, संतोष भोसले हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। इंदापूर विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं की दत्तात्रय भरणेंचा आपण जीव तोडून प्रचार केला, यामुळे राष्ट्रवादीच्या कुटुंबातील मी एक सदस्य आहे। मग असं असताना राष्ट्रवादीच्या कुटुंबातील सदस्याला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याच्या घराबाहेर आमरण उपोषण का करावं लागतं, यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अशा अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवरती कारवाई करायचे आदेश देणार का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराला जे तहसीलदार जीवन बनसोडे पाठीशी घालतायत त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोष भोसले यांच्याकडून केली गेली। यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्यासाठी त्यांचं जे काही गाऱ्हाण आहे, त्यांचं जे काही म्हणणं आहे, हे म्हणणं ऐकून या संदर्भात कायदेशीर कारवाई करणार का हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तुर्तास इथेच थांबू। धन्यवाद।